नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वृक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय. व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे आता ग्रुप बीची मेन्स आलेली आहे. ग्रुप बीच्या मेन्स बऱ्याच जणांना टेन्शन सुद्धा आलेलं असेल, की एक्झॅक्टली आपला स्कोर काय येईल? आपल्याला किती मार्क पडतील? आपलं सिलेक्शन होईल की नाही? या सर्व गोंधळात ना एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही तुमचे 100% देऊन परफॉर्मन्स दिलेला आहे. मग असं केलेलं असताना तुमचं सिलेक्शन होणं हे अगदी स्वाभाविक आहे. महत्वाची गोष्ट जी आहे ती पुढे तर येते 10 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे राज्यसेवा एक्झाम. राज्यसेवा एक्झाम मध्ये आपण सर्वजण जीएस वर खूप जास्त मेहनत करत असतो. मात्र हे करत असताना जो आपला क्वालिफाईंग पेपर आहे सी सॅट त्याला आपण दुर्लक्षित करत असतो. आता त्या सी सॅटला कसं दुर्लक्षित करणं सोडायचं आणि त्याच्यात कसे जास्त मार्क मिळवायचे हे सांगायसाठीच आजचा आपला हा व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सी-सॅटचा पेपर कसा सोडवायचा, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि ह्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल. म्हणजे फक्त क्वालिफाईंगचा विचार करायचा नाही. माझं म्हणणं असं आहे, की जर आपण फक्त क्वालिफाईंगचा विचार केला, तर साहजिकच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो दिसून येतो, तो की आपण काठावर पास होतो सी-सॅटला किंवा कदाचित आपण डिस्क्वालिफाय होतो. तुम्ही जर यू-पी-एस-सीचा जरी रिझल्ट बघितला किंवा राज्यसेवेचा रिझल्ट बघितला, बऱ्याच मुलांना जीएसमध्ये खूप चांगले मार्क पडतायत, पण सी-सॅट क्वालिफाय होऊ शकत नाही. तर करण्याचं रिझन काय? 2 कारणं सगळ्यात महत्त्वाची असू शकतात. सगळ्यात पहिलं कारण यांचं असतं ते म्हणजे यांनी सी-सॅटला दुर्लक्षित केलेलं असतं. आपल्याला असं वाटतं की सी-सॅट असे क्वालिफाईंग आहे, मी कशाला टेन्शन घेऊ? आणि या नादामध्ये आपण सी-सॅटकडे लक्षच देत नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण की पेपर कसा सोडवायचा याची स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती नसते किंवा याचा विचार आपण केलेला नसतो. त्यामुळे जसा पेपर येतो तसा सोडवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्या खूप चुका होत जातात. म्हणून आज माझा प्रयत्न आहे, की हे सर्व करत असताना तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी डेव्हलप करून द्यायची. या प्रॉपर स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होईल, की आपल्याला कळेल, की कमीत कमी वेळेत, कमीत कमी मेहनतीत आपण जास्तीत जास्त स्कोर किंवा जो आपला 66 मार्क किंवा 33% हा जो स्कोर आहे, हा आपण कसा स्कोर करणार आहे, हे आपल्याला कळेल. ही पहिल्यांदा आपण लक्ष घेऊया. तर लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा येत आहेत. तुम्हाला माहिती आहे, की आपल्या 15 जूनपासून कंबाईनच्या ऑनलाईन बॅचेस आणि राज्यसेवेच्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा येत आहेत. तर या बॅचेसला जरी तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर लवकरात लवकर एनरोल करा कारण त्याचे सुद्धा ॲडमिशन्स आपले सुरू झालेले आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रिलिम, मेन्स पूर्णपणे कव्हर करून दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही डाऊट तुमच्या मनात नसावा. आणि तुम्हाला माहिती आहे, की आपण जसं ऑफलाईनला आपलं नाव कमवलेलं आहे, जी क्वालिटी दिलेली आहे, त्याच प्रकारची क्वालिटी आपण ऑनलाईनला सुद्धा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता बाकी गोष्टीकडे वेळ न वाया घालवता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया, की जो आहे सी-सॅट. बरोबर. तर सी-सॅटचं हे तर आपल्याला माहिती आहे, की इट इज सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. इतके बेसिक आपण राहिलेलो नाही. आपण फक्त बघूयात पेपर कसा येतो आणि त्याला कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात येईल. सी-सॅटचा पेपर जेव्हा तुमच्या हातात येणार आहे, तेव्हा तुम्हाला असं दिसणार आहे, की कॉम्प्रिहेन्शन रीडिंग किंवा उतार्यावरील प्रश्न हा एक सगळ्यात मोठा सेक्शन असणार आहे. हा मोठा सेक्शन याच्यामध्ये काय येणार आहे तुम्हाला? तुम्हाला येणार आहेत 10 उतारे. या प्रत्येक उतार्याखाली 5 प्रश्न असणार आहेत. असे टोटल इथे दिसणार आहेत आपल्याला 50 प्रश्न. ही सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्याची गोष्ट आहे. दुसरी जी गोष्ट आपल्याला दिसणार आहे ती म्हणजे रिझनिंग. ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी असं सुद्धा म्हणतो. याच्यावर दिसतंय आपल्याला की 20 क्वेश्चन्स येणार आहेत. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे मॅथेमॅटिक्स. या टॉपिकला आपल्याला 5 क्वेश्चन येणार आहेत आणि सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन असणार आहे, तो म्हणजे डिसिजन मेकिंग. याला आपल्याला 5 क्वेश्चन येणार आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत? हे पहा इथे लक्षात घ्या, की आपल्याला 100 पैकी जर मी विचार केला, तर त्यांनी सांगितलेलं आहे, की 33% क्वालिफिकेशन आहे. पण आपला पेपर कितीचा आहे? 200 गुणांचा आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत? 66 मार्क मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे 66 मार्क मिळवायचे आहेत म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली किती क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा 66 मार्क मिळवायचे म्हणजे एकदम कट टू कट 66चा हिशोब ठेवावा का? अजिबात नाही. तर माझं इथे असं म्हणणं असेल, की तुम्ही मिनिमम 40 क्वेश्चन्सला टार्गेट करा. ते निगेटिव्ह मार्किंग वगैरे, वगैरे सगळं जाऊन तुमचे 40 क्वेश्चन हे प्रॅक्टिकली बरोबर आले पाहिजे. इथे जर आपण असं टार्गेट ठेवलं तर एका क्वेश्चनला 2.5 मार्क आहे. याच्यानुसार आपल्याला एव्हरेजली 100 मार्क मिळू शकतात. म्हणजे आपण क्वालिफिकेशनच्या रिस्क टार्गेट पासून एका कन्फर्म झोनमध्ये येतो. त्यामुळे आपल्याला कोणतंही टेन्शन राहत नाही. म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही या 40 क्वेश्चनच्या स्ट्रॅटेजीकडे जास्त लक्ष द्यावं.
तर हे आपल्याला समजल्यानंतर आता आपण पुढे जाऊया की हे 40 मार्क आपल्याला मिळतील तर ते कसे मिळतील. बरं, हे 40 क्वेश्चन जे बरोबर आणायचे ते आपण कसे बरोबर आणणार आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण जातो आहोत ते 40 मार्कांची गोष्ट बघायला. आता या 40 मार्कांची गोष्ट बघताना सगळ्यात पहिली लक्षात घ्या की इथे आपण जे बघितलेले ते म्हणजे उतार्यावरील प्रश्न. बरोबर, आता सगळ्यात पहिला भाग काय आपला उतार्यावरील प्रश्न. उतार्यावरील प्रश्न जेव्हा मी बघतोय तेव्हा मला दिसतंय की याच्यामध्ये मला जे 10 उतारे येणार आहेत. तर हे जे 10 उतारे येणार आहेत हे काय एकाच प्रकारच्या टॉपिक वर येणार आहेत का? नाही. तर हे कशावर येणार आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या की जीएस मध्ये आपले जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टशी रिलेटेड हे टॉपिक्स असणार आहेत. म्हणजे जसं की इतिहास झालं, भूगोल झालं, भारतीय राज्यघटना झालं, भारतीय अर्थव्यवस्था झालं, सामान्य विज्ञान झालं, अशा वेगवेगळ्या विषयांवर हे टॉपिक येणार आहेत. बरोबर आहे. आता या टॉपिक मध्ये जेव्हा हे तुम्हाला 10 उतारे सोडवायचे आहेत, मग हे कसे सोडवायचे की पेपरचा पहिला उतारा लगेच सोडवायला घ्यायचा? अजिबात नाही, ती चुकीची स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही सीसॅटचा पेपर देणार आहे तेव्हा जीएसचा पेपर तुम्ही पूर्णपणे सोडवलेला आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तर जीएसचा पेपर सोडवलाय मी त्याचा अभ्यास केलाय म्हणजे मला एक गोष्ट कळालेली आहे की जीएस मध्ये माझे बेस्ट सब्जेक्ट कोणते आहेत आणि माझे थोडेसे वीक सब्जेक्ट कोणते आहेत. हे जेव्हा मला कळालेलं आहे तेव्हा आता मी काय करणार आहे तर मी ह्या बेस्ट सब्जेक्टच्याकडे सगळ्यात पहिले लक्ष देणार आहे. तर हे जे 10 उतारे असतील तेव्हा जेव्हाही तुमच्या हातात पेपर पडणार आहे वेळ खूप असणार आहे कारण आपल्याला मेजरली 40 ते 45 क्वेश्चन सोडवायचे आहेत फक्त, ज्याच्यातले ही 5 क्वेश्चन तुमचे डिसिजन मेकिंगचे असणार आहेत. मग आता तुम्ही सगळ्यात पहिले कशाकडे लक्ष द्याल तर तुम्ही उतारांकडे लक्ष द्याल. उतारे जेव्हा पण तुम्ही पेपर उघडताय उतारा बघताय तेव्हा माझं मत असं आहे की तुम्ही उतार्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पॅसेज मधले रॅन्डम कोणतेही 3-4 शब्द वाचा. हे 3-4 शब्द वाचले की तुम्हाला इमिजिएटली कळेल की उतारा कशावर आहे. जसं की मी उतारा उघडला आणि उतारा उघडल्यानंतर मला अचानक एक वर्ड दिसला भगत सिंग आणि राजगुरू. उतारा कशावर आहे? हिस्ट्रीवर आहे. मी परत दुसरा उतारा उघडला तिथे मला दिसलं की गोदावरी नदीच्या उगमापासून उतारा कशावर आहे? जिओग्राफीवर आहे. तिसरीकडे गेलो तिथे लिहिलेलं होतं की भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ. उतारा कशावर आहे? ऑब्व्हियसली इकॉनॉमिक्सवर आहे. पुढे गेलो तिथे त्यांनी लिहिलं होतं प्रकाशाच्या वेगाचा विचार करता आवाजाचा वेग कशावर होता? सायन्सवर आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या उतार्यावर हे तुमचे जे सब्जेक्टचे हेडिंग्स आहेत ते फक्त शॉर्ट मध्ये लिहा. फार वेळ लागणार नाही त्याला. 1-1.5 मिनिटामध्ये होणारा खेळ आहे. पण एक उतारा असा येतोय की तिथे लिहिलेलं आहे की माझ्या मनातल्या प्रेमाच्या आवाजाची ओळख तिच्या मनाला जेव्हा झाली तेव्हा तिच्या नजरेतले भाव मला कळाले. उतारा कशावर आहे? फिलॉसॉफीवर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फिलॉसॉफीचं महत्व काय आहे, हे आपण थोड्या वेळाने बघूया. तर ही गोष्ट आम्ही बघितली. मग आता हे जे 10 उतारे ह्या प्रत्येक उतार्यावर समजा पहिला उतारा आहे हिस्ट्रीचा, दुसरा उतारा होता सायन्सचा, तिसरा उतारा होता जिओग्राफीचा, चौथा उतारा होता सायन्सचा. अशा प्रकारे मी सगळ्या उतारांना लिहून घेतलं. तर हे मला माहिती आहे की माझे बेस्ट सब्जेक्ट कोणते ॲटलीस्ट 4 बेस्ट सब्जेक्ट आपल्याला माहिती असतात. त्यानुसार तुम्ही या उतार्यांना 1, 2, 3, 4 नंबर द्या. म्हणजे आता जसं की समजा माझा बेस्ट सब्जेक्ट आहे समजू सायन्स, तर मी सायन्सला 1 नंबर दिला. आता इथे पण हा 1 नंबर म्हणजे 1-1 झाला. हिस्ट्री आहे, हिस्ट्री माझा दुसरा बेस्ट सब्जेक्ट आहे, मी 2 नंबर दिला. जिओग्राफी तिसरा बेस्ट सब्जेक्ट आहे, 3 नंबर दिले. असं करत-करत तुम्हाला 10 उताऱ्यांना नंबर द्यायचा आहे. तुमचा सगळ्यात शेवटचा नंबर ज्या उतार्याला असेल, तो असेल फिलॉसॉफीचा उतारा. तर सर फिलॉसॉफीच्या उतार्याला तुम्ही एवढं मागं का ठेवताय? कारण फिलॉसॉफीच्या उतार्यात 3 कॅरेक्टर्स असतात. एक म्हणजे लेखक, दुसरा तो ज्याने प्रश्न टाकले आणि तिसरा आपण. तर इथे प्रत्येक वेळेस काय म्हटलेलं आहे, की लेखकाच्या मते. लेखकाला असं म्हणायचंय. अरे इथं मला काय म्हणायचंय हे कोणी विचारून घेत नाहीये. लेखकाला काय म्हणायचंय हे मी कसं ओळखू? म्हणजे इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे, की लेखकाचं एक मत आहे. हे त्यांनी लिटरेचरमधनं मांडलेलं आहे. दुसरं मत कोणाचं दिसतंय तुम्हाला? ते त्या प्रश्न टाकणाऱ्या व्यक्तीने जो उतारा परसेप्ट केला तो. आता तो आपल्यापेक्षा एजेड आहे. त्याच्यामुळे त्याचं परसेप्शन वेगळं असू शकतं आपल्यापेक्षा. आणि एक आपण आहे, जो फुल टेन्शनमध्ये बसलेला आहे, की माझं कसं होईल? काय होईल? सी-सॅटमध्ये डिस्क्वालिफाय झालं तर मीन्स देता येणार नाही. तिचं बाबतीचं लग्न कोणाशी लावून देईन. म्हणजे एवढं टेन्शन पडलेलं आहे माझ्या मागे. आता हा फिलॉसॉफीचा उतारा माझा कसा बरोबर येईल बरं? अत्यंत अवघड कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे हा सगळ्यात शेवटी ठेवा असं माझं सजेशन असेल. आता हे केल्यानंतर जसं तुम्ही सोडवायला सुरुवात कराल, तसं सगळे 10च्या 10 उतारे एकत्र सोडवू नका. माझं रिकमेंडेशन असेल, की हे सोडवत असताना तुम्ही पहिल्यांदा 3 उतारे सोडवा. 3 उतारे सोडवल्यानंतर काय व्हायला लागतं, ब्रेन थोडासा गरम व्हायला लागतो. तर बरं उतारे सोडवताना 2 मतप्रवाह दिसतात. एक मतप्रवाह म्हणतो, की पहिले पॅसेज वाचायचा
त्यातले की पॉइंट्स किंवा कीवर्ड्स अंडरलाईन करायचे आणि मग प्रश्न वाचायचे आणि मग ते सोडवायचे. दुसरा जो एक ट्रॅडिशनल ग्रुप आहे तो म्हणतो की नाही, असं नाही करायचं. पहिले प्रश्न वाचायचे, प्रश्नांच्या आधाराने ते जे कीवर्ड्स असतील प्रश्नातले ते उतार्यात मार्क करायचे आणि मग उतार्यात उत्तर शोधायचे. हे पहा, ही स्ट्रॅटेजी काही फिक्स स्ट्रॅटेजी नाहीये. याच्यासाठी उतारा कशावर बेस्ड आहे हे तुम्हाला पहिले बघावं लागेल. जेव्हा उतारा एखाद्या ऑब्जेक्टिव्ह टाईप सब्जेक्टवर आहे, म्हणजे जसं की सायन्स झालं, इकॉनॉमिक्स झालं, अशा वेळेस तुम्ही पहिले प्रश्न वाचावेत आणि मग उतार्याकडे जावं. तुम्हाला चांगला आउटपुट भेटेल. पण जेव्हा तो हिस्ट्रीचा आहे, जिओग्राफीचा आहे, फिलॉसॉफिकल आहे किंवा काही प्रमाणामध्ये पॉलिटिकल आहे, तेव्हा अशा वेळेस प्रश्न आधी वाचू नये. दुसरी गोष्ट, जेव्हा प्रश्न हे नकारार्थी विचारलेले आहेत, म्हणजे तुम्ही 2014चा पेपर बघा, 15चा पेपर बघा, 16चा पेपर बघा. आयोगाने विचारताना अक्षरशः विचारले, उत्तरात काय नमूद केलेले नाही. जेव्हा तुम्हाला विचारले उतारात काय नमूद केलेलं नाहीये, त्यासाठी तुम्हाला आधी उतारा वाचणं गरजेचं आहे. तुम्ही आधी उतारा वाचलाच नाही, तर उतारात काय नमूद केलेलं नाहीये, हे तुम्ही 4 ऑप्शन मधनं निवडणं खूप अवघड आहे. अजिबात करू नका तो कार्यक्रम. मग माझं म्हणणं काय आहे, याच्यामुळे उतारा कुठल्या जेनरचा आहे, कुठल्या प्रकाराचा आहे, हे पहिले ओळखा आणि मग त्यानुसार करा. जर उतारा तुमचा किंवा प्रॅक्टिकली एखाद्या ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या क्वेश्चनचा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो तिथे फिक्स्ड नॉलेज आहे, फिक्स्ड फॅक्ट्स आहेत, अशा फॅक्च्युअल आयटमवर आहे. जर फॅक्च्युअल आयटमवर असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा उतारा वाचू नका. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर मग उतारा वाचा. तुमचे प्रश्न लवकर आणि बरोबर सुटण्याचे चान्सेस वाढतील. पण जर तसं नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय करावं लागेल? पहिले उतारा वाचावा लागेल, की पॉइंट्स लक्षात घ्यावे लागतील आणि मग प्रश्नांकडे येतात. दुसरी गोष्ट, उतारा सोडवताना इगो ठेवू नका. जनरली काय होतं, की आपण जेव्हा उतारा सोडवतो, तेव्हा त्याच्या खाली 5 प्रश्न दिलेले आहेत. मी उतारा 2दा वाचलेला आहे. त्याच्यातले 2 प्रश्न मला आले पॅसेजमधले किंवा 3 प्रश्न आले. आता पुढच्या 2 प्रश्नांसाठी हे मला जमत नाहीये आणि मी इगो ठेवतोय, की नाही, नाही, असं कसं मला जमत नाहीये? मी अजून एकदा करेल, अजून एकदा करेल. याच्यामध्ये काय होतं ना, की ॲक्चुअली आपला वेळ खूप वाया जातो आणि उतार्यातनं जेवढे उत्तरं यायला पाहिजे तेवढे येत नाही. उलट चुका जास्त होतात. इगो सर्वात घातक आहे. तो कधीच ठेवायचा नाही. त्यामुळे जर तुम्हाला त्या उत्तराखाली 2 प्रश्न जमत नाही ना, सोडून द्या. पुढे कुठेतरी आपण कव्हर करून घेऊ. पण तुम्ही जर इथंच कव्हर करायच्या मागे लागाल, तर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप धोकादायक होईल. त्यामुळे हे करू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी ही मी स्वतः वापरलेली आहे माझ्या अटेम्प्ट्सला. त्यामुळे ह्याच्यातनं आउटपुट मिळणार म्हणजे मिळणार हे खात्रीदायक आहे. मग आता जेव्हा मी हे सोडवतोय, तेव्हा माझं म्हणणं असं आहे, की ह्या उतार्यांना तुम्ही प्रॅक्टिकली 3 भागामध्ये डिव्हाईड करा. 3, 3, 3 अँड लास्ट 1. ओके. आता असं का केलं? तर तेही सांगतो. पहिले 3 उतारे जे सोडवलेत ते माझे बेस्ट सब्जेक्ट होते. हे का केलं आपण? कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. 15 क्वेश्चन आपल्या हातात आले पाहिजे कारण एका उतार्याखाली 5 प्रश्न आहेत म्हणजे 3 उतार्यांचे 15 क्वेश्चन झाले. सो हे 15 क्वेश्चन माझ्या हातात आले पाहिजे. हे झाल्यानंतर ब्रेन गरम झालेला असतो. नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. वातावरण दुपारचं आहे. उन्हाळा एवढा जोरदार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे असं करू नका. मग आता ब्रेनला थोडं रिलॅक्स करण्यासाठी काय कराल? 3 ते 4 प्रश्न रिझनिंगचे सोडवून घ्या. हे केल्यामुळे काय होतं, मेंदूला थोडा वेगळं पण मिळतं. मेंदू थोडासा शांत होतो. तो वेगळ्या गोष्टीमध्ये गुंततो आणि आपण रिफ्रेश होतो. हे झाल्यानंतर परत 3 पॅसेजेसमध्ये जा. आता माझं सजेशन अजून एक असेल. या 3 पॅसेजेस मधला एक पॅसेज जो आहे, तो फक्त इंग्लिश भाषेमध्ये दिलेला पॅसेज असावा. रिझन काय? हा पॅसेज तुमच्या पूर्ण पॅसेजेस मधला सगळ्यात सोपा पॅसेज असतो. अक्षरशः इंग्लिशची ज्यांना भीती वाटते मित्रांनो, अजिबात घाबरू नका. प्रश्न वाचा, प्रश्नातला मेन वर्ड ओळखा, पॅसेजमध्ये कुठे दिलेलं आहे ते बघा, त्याच्यावरची खालची लाईन घ्या, झालं उत्तर तुमचं. इतका सोपा पॅसेज इंग्लिश लँग्वेजचा असतो. मराठी लँग्वेजचा पॅसेज तेवढा सोपा नसतो. त्याच्यामुळे कृपया मराठी लँग्वेजचा पॅसेज या शेवटच्या सेक्शनमध्ये ठेवा. पहिल्या या सेकंड सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा इंग्लिशवाला पॅसेज काय करायचं? प्रश्न, प्रश्नामध्ये कीवर्ड, कीवर्ड ज्या ओळीमध्ये दिलेला आहे, ती ओळ व्यवस्थित बघा. त्याच्या वरचं खालचं खाली ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. इतका सोपा पॅसेज असतो. अजिबात याला मिस करू नका. आता हा पॅसेज झाल्यानंतर परत आपण 3 ते 4 प्रश्न कसले सोडवणार आहोत? तर रिझनिंगचे सोडवणार आहोत. आता आपण टोटल किती पॅसेज सोडवले? 6 पॅसेज सोडवलेले. 6 पॅसेज त्याच्या खाली 5 प्रश्न आहेत म्हणजे आपण 30 प्रश्न सोडवले. प्लस आपण रिझनिंगचे 6 प्रश्न सोडवले. म्हणजे असं बघितलं तर आपण 36 क्वेश्चन सोडवलेले आहेत. आता चॉईस तुमची आहे की पुढच्या या 3च्या सेक्शनकडे जायचंय का नाही जायचंय. आता जर जायचं असेल तर 100% जा. याच्यातले कमीत 2-2 प्रश्न प्रत्येक पॅसेजचे किंवा 2 पॅसेजचे 3-3 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटले तर सुटले, नाही सुटले तर रिझनिंग पहिले पूर्ण करून घ्या. कारण आपले रिझनिंगचे जवळपास 9 प्रश्न बाकी आहेत. तर हे रिझनिंगचे प्रश्न झाल्यानंतर मॅथ्सकडे जायचंय.
मॅथ्सचे जे 3-4 प्रश्न आहेत ते आपल्याला सुटतात. 5 पैकी 2 प्रश्न तर सोपे असतात, ते सुटतात. आता प्रश्न असा आहे, काही मुलं एक गोष्ट करतात, त्यांचं असं म्हणणं आहे, की सर मग डिसिजन मेकिंग मी आधी सोडवलं तर? तर मला असं वाटतं, की ही स्ट्रॅटेजी नसावी. त्याचं रिझन काय आहे, की बघा डिसिजन मेकिंगला निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही शेवटी घाईघाईमध्ये जरी सोडवलं, तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला चला मार्क नाही मिळाले तरी चालतील, पण 0 तर येईल. निगेटिव्ह तर काही मिळणार नाही. मग अशा केसमध्ये पण जर डिसिजन नाही पाहिजे एमपीएससीचं डिसिजन मेकिंग म्हणजे काही सोपं नाहीये. त्या अख्खा अर्धा-अर्धा पेज पॅराग्राफ देता आणि त्याच्या खाली प्रश्न असतो. म्हणजे हे तसं बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन रिडिंगच आहे. मग एवढा वेळ तुमच्याकडे आहे का? आणि शेवटी वॉर्निंग बेल झाली, तर शेवटच्या 5 मिनिटामध्ये खरंच विचार करा, की तुम्ही एवढा मोठा पॅसेज किंवा हे रिझनिंगचे, मॅथ्सचे गणितं खरंच सोडवू शकणार आहे का तुम्ही? नाही सोडवता येणार. का? कारण आपण खूप घाबरलेलो असतो. मनात धांदल उडालेली असते. अशा केसमध्ये तुम्ही ही रिस्क घेणं थोडंसं अवघड आहे. मग याच्यापेक्षा या शेवटच्या 5 मिनिटात जरी मी डिसिजन मेकिंगची रिस्क घेतली, तरी सुद्धा पटकन वाचलं. त्याच्यामध्ये मला जे लॉजिकल वाटतंय ते उत्तर लिहिलं. नाही मला 2.5 मार्क मिळतील, पण मला 2 मार्क तर मिळतील. म्हणजे काय माझं सेकंड बेस्ट आन्सर तर येईल आणि सेकंड बेस्ट आन्सर येईल म्हटल्यावर मला मार्क मिळणार आहेत. ही परिस्थिती निर्माण होईल तिथे. या गोष्टीकडे लक्ष द्या. तर मला असं वाटतं, की त्याच्यामुळे तुम्ही डिसिजन मेकिंग हे शेवटी सोडवावं. त्याचं बेसिकच रिझन आहे. त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. सुरुवातीला घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या पॅसेज वाचायचा, मग त्याच्यावर डिसिजन मेकिंग करायचं, याच्यात वेळ खूप जाऊ शकतो आणि वेळ गेल्यानंतर डिसिजन मेकिंग मध्ये मार्क येतील 12.5 पण 66चा स्कोर करणं थोडं अवघड होऊन जाईल कारण नंतर प्रेशर क्रिएट व्हायला लागतं हळूहळू आणि मग ते घातक असेल. म्हणून माझं म्हणणं आहे की डिसिजन मेकिंग तुम्ही सगळ्यात शेवटी सोडवा. तर जर ही स्ट्रॅटेजी वापरली बरोबर आहे, तर विचार करा या स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर किती प्रॅक्टिकली विचार केला. मी फक्त 6 पॅसेज सोडवलेले आहेत. 6 पॅसेज म्हणजे किती झाले? 30 क्वेश्चन झाले. रिझनिंगचे 15 पैकी 15 नाही आले. मला फक्त 10 जरी क्वेश्चन मी सोडवू शकलो. क्वेश्चन झाले बरोबर आहे. आणि मॅथ्सचं मला येतच आहे. लय अवघड होतं माझं. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंगचे 5 सोडवले. तर बघा 5 आणि 1 किती झाले? 6 झाले. 3 आणि 1 4 किती झाले? 46 झाले. आता 46ला जर मी 2.5 निघूनलं तर माझा स्कोर किती येतो ते पण बघून घेऊ एकदा. जर या 46ला मी 2.5 निघूनलं तर किती झाले जवळपास 46 आणि 92 प्लस 23 बरोबर आहे. तर अशा प्रकारे 3 अन् 2 5 9 2 11 115 मार्क होतात. म्हणजे जवळपास 66चा तुमचा जो बॅरियर आहे, तो तुम्ही कुठेच्या कुठे सोडलेला आहे. प्रॅक्टिकली जर विचार केला तर. म्हणून माझं म्हणणं असेल, की तुम्ही जर या स्ट्रॅटेजीनी आपल्या सीसॅटला फॉलो केलं, तुम्हाला खरोखर आउटपुट भेटू शकतो. ही एक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्या आजपर्यंतचे सुद्धा व्हिडिओ बघितले असेल. मी कोणतीही इम्प्रॅक्टिकल गोष्ट सांगितलं नाही. कारण माझं प्रामाणिक म्हणणं आहे. स्वप्न एकदाच बघायचं. आश्वासनांच्या जीवनात एकदाच जगायचं. कधी? जेव्हा आपण ठरवणार आहे, की मला पोस्ट मिळवायची आहे. एकदा ठरवलं ना तुम्ही, बघितलं ना स्वप्न, संपला विषय. तर त्या स्वप्नासाठी प्रॅक्टिकली काम केलं गेलं पाहिजे. जर त्या स्वप्नासाठी तुम्ही प्रॅक्टिकली काम करूच शकले नाही, तर तुम्ही कसं अचीव्ह करणार आहे हे? आणि सीसॅट सगळ्यात मोठा हर्डल आहे. बरं मग आता प्रश्न निर्माण झाला, की सर आत्तापासून काय करायचंय? हे पहा आत्तापासून करायची स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. तुम्हाला आत्तापासून जे करायचंय ना, ते न चुकता रोज 10 पॅसेजेसचा एक सेट घ्या. बाजारात तुम्हाला खूप पुस्तकं भेटतील. पी-वाय-क्यूचे पॅसेजेस एकदाच सोडवायचे. 10-10 वेळा सोडवायची ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. कारण उत्तरं पाठ होऊन जातात. ते आपण एवढी मंद नाही, की आपल्याला कळणार नाही. तुम्ही बघा जी-एसचे पी-वाय-क्यू जेव्हा सोडवता तेव्हा काय होतं? जी-एसचे पी-वाय-क्यू जेव्हा तुम्ही दोनदा वाचता, तिसऱ्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला रे विचारला. तुम्ही म्हणता दोन आन्सर आहेत. आन्सर काय ते नाही माहिती. पण आन्सर किती नंबरला आहे ते तुम्हाला माहिती आहे. प्रॅक्टिकली ते पी-वाय-क्यू आता तुमच्यासाठी कामाचे नाहीयेत. मग तुम्हाला काय करायचंय? बाजारात जा ना. कोणतेही पुस्तक उचला. काय फरक पडणार आहे? कारण असंही आयोग जे पॅसेज देणार आहे ते पूर्णपणे वेगळे असणार आहे. मग तुम्ही आत्ताच्या पॅसेजेससाठी कशाला टेन्शन घेताय? सिंपल आहे. तुम्हाला पी-वाय-क्यू एकदा सोडवायचे जे पण आलेले आहेत पॅसेजेस आणि एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काय बाजारातलं पुस्तक घ्यायचं, व्यवस्थित 1 ते सव्वा तासाचा वेळ लावा आणून 10 पॅसेजेसचा ब्लॉक घ्यायचा. काहीही करू नका. कोरं कागद घ्या. त्याच्यावर 1 ते 3 काय आपले 1 ते 50 आकडे लिहा आणि पॅसेजेस सोडवायला सुरुवात करा. जसं मी सांगितलं तुम्हाला, की त्या उत्तराचं म्हणजे पॅसेजचा जेनर पहिले लिहायचा, त्याला नंबरिंग करायचं आणि त्या नंबरिंगला फॉलो करायचंच. तरच तुम्हाला आउटपुट भेटेल. मग असं जर करत केली प्रॅक्टिस आजपासून 10 दिवस आहेत 100 पॅसेजेस आरामात सोडवले जातील. कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी सकाळच्या सेशनमध्ये एकदा सोडवा आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये एकदा सोडवा. रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. म्हणजे अगदी आपल्या क्लासमध्ये सुद्धा आपल्या मुलांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे.
त्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याची इतकी आवश्यकता नाही. मात्र पॅसेजेसची प्रॅक्टिस करावी लागेल. कारण का? ती जितकी प्रॅक्टिस कराल, तितका स्पीड पण वाढेल, अॅक्युरसी पण वाढेल. तर तुम्ही रोज एवढं करा. दुसरं तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही आणि स्ट्रॅटेजी प्रॉपरली फॉलो करा. ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, की ज्याला जमत नाही, तो लगेच याला नावं ठेवायला सुरुवात करतो. पण ज्याला जमेल ना, त्याचा रिझल्ट येईल म्हणजे येईल. एवढं पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर तुम्हाला काहीही डाउट्स असतील किंवा काही प्रश्न असतील, तर तुम्ही या नंबर्सवर किंवा या चॅनल्सवर आम्हाला फॉलो करू शकता. तर 15 जूनपासून आपली राज्यसेवेची सुद्धा आणि कंबाईनची सुद्धा ऑनलाईन बॅच लॉन्च होते. ज्याही मुलांना आमच्यासोबत यायचं आहे आणि यशाचा प्रवास जोरदार सुरू करायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्टसाठी तुम्ही मला या नंबर्सवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून वर पण रिक्वेस्ट टाकू शकता. तुमच्या यशाची खात्री घेण्यासाठी आणि तुमच्या बरोबर यशाचा प्रवास करण्यासाठी आम्ही सदैव आहोत. ओके. थँक यू. सीसनचा पेपर तुम्हाला नक्की चांगला जाईल आणि या स्ट्रॅटेजीनी तुम्ही 101% चांगले मार्क मिळवाल. 100च्या वरती स्कोर करायचा आहे आपल्याला. अजिबात विसरायचं नाही. थँक यू.